तर नमस्कार मित्रांनो, 2024 मधील राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार असून ही जी अपडेट आहे ही सर्वांसाठी महत्त्वपूर्णच आहे। परंतु या योजनेचा काय फायदा आहे किंवा ही जी योजना आहे ती कोणत्या बेसिसवरती चालते किंवा या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याचबरोबर नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम ही चालू असून ही जी स्कीम आहे BS च्या अंतर्गत चालू असून दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहेत BPL या कुटुंबाकडून केंद्र सरकारकडून यासाठी पैसे देखील दिले जातात। या योजनेचा लाभ देखील आतापर्यंत सर्वांनाच मिळालेला असून एप्रिल 2026 च्या अंतर्गत कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचा तुम्हाला फायदा म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्युमुखीच्या नंतर म्हणजे जर कुटुंबातला हा प्रमुख व्यक्ती असेल तर ह्यावरती तुम्हाला सरकार देखील अनुदान देत आहे। हे अनुदान किती पैशाचं आहे जाणून घेऊया। जर कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा स्त्री किंवा पुरुष यांचा जर मृत्यू झाला तर त्यासाठी नैसर्गिक आपत्ती झाली तर त्यासाठी सरकार आता 20,000 रुपये ते देत आहे। परंतु ह्यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट देखील लागतात आणि ह्याची काय प्रोसेस देखील आहे। मुख्य माणूस पडलेला आहे किंवा स्त्री असेल त्यांचे वय 18 ते 59 वय इतके असणे गरजेचे आहे। त्याच्याच नंतर ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहेत दारिद्र्य रेषेखालचे जे कुटुंब आहेत त्यांना जर त्यांच्या कुटुंबातला जर मृत्युमुखी माणूस पडला तर त्याच्या कुटुंबाला त्वरित सरकार मदत करतं आणि हे 20,000 रुपये इतके हे अनुदान मिळलं जातं। तर जो मृत्युमुखी पडलेला माणूस आहे किंवा स्त्री आहे यांच्या घरच्या कुटुंबाला किंवा स्त्री असेल तर पुरुषाच्या सर्व डॉक्युमेंटवरती किंवा स्त्री असेल तर पुरुषाच्या सर्व डॉक्युमेंटवरती किंवा पूर्ण आहे समाज कल्याण विभाग आणि ग्रामीण विकास ह्या दोन्हीच्या अंतर्गत राबवली जात आहे। या योजनेचा भरपूर साऱ्यांना अजून लाभही आलेला नाही आहे किंवा या योजनेचा अजून भरपूर साऱ्यांनी लाभ घेतलेला नाही आहे। तर सरकारची मोठी संधी असून ही नवीन योजना आहे। एप्रिल 2026 च्या अंतर्गत योजना चालू झालेली असून भरपूर साऱ्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला नाही आहे। परंतु या लाभ घेणे गरजेचं आहे। कुटुंबातील जर कमवता व्यक्ती गेला तर हे कुटुंब किंवा कुटुंबाची जी आर्थिक स्थिती असते खूपच कमी झालेली असते, आर्थिक परिस्थिती देखील नसते। परंतु ही जी योजना जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। 20,000 रुपये इतके तुम्हाला तुमच्या खात्यावरती दिले जातात। योजनेचा फायदाच करून घ्यायला हवा। त्याचबरोबर ह्या योजनेच्या काय पात्रता देखील आहे जो आहे दारिद्र्य रेषेखालचे असावा BPL या कुटुंबातला देखील अर्जदार असणे गरजेचं आहे किंवा दारिद्र्य रेषेखालचा हा कुटुंबातला व्यक्ती असणे गरजेचं आहे। ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे तो व्यक्ती घरातला प्रमुख व्यक्ती असणे खूपच गरजेचं आहे। म्हणजे हा घरातला कमवणारा व्यक्ती असणार आहे किंवा ह्या जो कमवता व्यक्ती जर असेल तर त्यालाच ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट देखील लागतात। परंतु हे जे डॉक्युमेंट आहेत ते कोणते आहेत तर तुमचे जे महत्त्वाचे म्हणजे मृत्यूचा दाखला देखील असणे गरजेचं आहे किंवा रेशन कार्ड देखील तुमच्यासाठी गरजेचं आहे। म्हणजे BPL तुम्ही दारिद्र्य रेषेखालचे जे आहेत तुमचे जे रेशन कार्ड आहे ते देखील असणे गरजेचे आहे। त्यामधून वयाचा पुरावा देखील असण्याचे गरजेचं आहे किंवा जातीचा दाखला देखील लागणं गरजेचं आहे। बँक पासबुक देखील महत्त्वाचंच आहे। त्याचबरोबर तुमचे जे आयडेंटिफाय म्हणजे जे आयडेंटिटी तुमचे 2 आयडेंटिटी साईज 2 फोटो देखील असणे गरजेचं आहे। तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला त्याचबरोबर तलाठी कार्यालयात देखील जाण्याचं गरजेचं आहे, कार्यालयात देखील जाण्याचं गरजेचं आहे किंवा जर तुम्ही शहरा ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला नगरपालिकेत देखील जाणं गरजेचं आहे। नगरपालिकेत गेल्याच्या नंतर तिथून पुढे जी तुमचे ही जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत सर्व डॉक्युमेंट देखील घेतले जातील किंवा ही जी योजना कशा संदर्भात चालते किंवा योजनेचा किती लाभ भेटतो किंवा जो मृत्यू व्यक्ती आहे तो कसा अपघात झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला हे सर्व जाणून घेतल्याच्या नंतर या योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे। ही सरकारची महत्त्वपूर्ण अपडेट आहे। लवकरात लवकर जावा योजनेचा लाभ घ्या। त्याच शहरात राहणार असाल तर तुम्हाला महानगरपालिकेत जाणे गरजेचं आहे आणि जर तुम्ही गाव पातळीवर किंवा तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। धन्यवाद।